नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. पारनेर व नगर तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोप करत अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 जुलैपासून उपोषण सुरू करण्यात आलं आहे. समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी याबाबतची माहिती दिली असून अधिकारी चालढकल करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. या प्रकरणी निवासी जिल्हाधिकारी गीते यांनी लवकरच चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले आहे. तरीही 15 दिवसात ठोस कारवाई न झाल्यास औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात येईल असा इशारा उपोषणकर्त्यांकडून देण्यात आला आहे. अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीनं आज आम्ही जिल्हाधिकारी अहिल्यानगर येथे महसूल विभागाच्या असणाऱ्या अनेक तक्रारीबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार करून कुठलीही कारवाई न झाल्यामुळं आणि जो शासनाचा महसूल त्या संबंधित गट क्रमांकाने जो बुडवलेला आहे, त्यांनी जे अवैधरित्या मुरुमूतखनन केलेले आहे त्याची शासनाची कुठली रॉयल्टी भरली नाही, कुठली परवानगी काढलेली नाहीये. म्हणून आणि आज मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता तो शासनाचा निधी किंवा शासनाची जी रॉयल्टी आहे ही शासनाला जमा हो यासाठी माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उपोषणाचा बसण्याची वेळ हे महसूल विभाग अहिल्यानगर आणतंय हे म्हणजे एक केविळवाना प्रकार आज या उपोषणाच्या याच्यातून आपल्या निदर्शनामध्ये येतो. अहिल्यानगर तालुक्यातील निंबळक बायपास येथील गट क्रमांक 217/1 येथे अवैधरित्या उत्खनन करून मुरुमाची भर टाकण्यात आली. त्याबाबत पंचनामा करण्यासाठी व ती तक्रार मी दिनांक 13/12/24 रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय उपविभागीय अधिकारी अहिल्यानगर तहसीलदार अहिल्यानगर यांच्याकडे केली. परंतु यांनी कारवाई करण्याच्या अगोदर विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक यांच्या पत्रावर जिल्हा अधिकारी कार्यालयाला पत्रव्यवहार करतात. परंतु जाणीवपूर्वक जे असणारे उपयोगी अधिकारी तहसीलदार यांनी आर्थिक सहाय्य करू, एकमेकाचं आपण सहाय्य करू, एकमेक आपण चोरी वाटून खाऊ आणि एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत ही भूमिका या तहसील कार्यालय अहिल्यानगर आणि उपयोगी अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून दिसून येते. या आणि पारनेर तालुक्यातील गट क्रमांक 184-311 मध्ये जे अवैधरित्या मुरुमूतखनन झालं त्याची दंडात्मक नोटीस 184 आणि 311ची तर एकूण 70 लाख आणि 3 लाख काहीतरी रुपये तर हा महसूल शासनाला जमा व्हावा आणि जवळजवळ त्या नोटिसाच्या प्रतिमध्ये 7 दिवसामध्ये जर नाही झालं तर त्याच्यावर महसूल अधिनियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल. परंतु तहसील कार्यालय पारनेरने अद्यापपर्यंत दंड वसूल केलाच नाही. पण अद्याप ज्या पुढील जी कारवाई आहे ती कारवाई केलेली नाही म्हणून आज उपोषणाला बसलो. या उपोषणाची दखल घेत उपजिल्हाधिकारी गीते साहेब यांच्याशी चर्चा करून संबंधित असणाऱ्या विभागांना यांना आदेशित करून जे गट क्रमांक 184-311 आहे याच्यावर आदेश काढण्याचे तोंडी सांगून आणि आदेश काढायला लावलेला आहे. तर बाकीचा जो गट क्रमांक 324 आहे मसनी सुलतानपूर येथील याचा सुद्धा पंचनामा येत्या 3 दिवसामध्ये सादर करण्याचे आदेश संबंधित असणारे सर्कल तलाठी आणि तहसील कार्यालय पारनेर यांना दिलेले आहेत. त्याचबरोबर अहिल्यानगरचा सुद्धा एक 5 दिवसामध्ये संबंधित असणाऱ्या जागेचा पंचनामा व त्याच्यावर केलेली दंडात्मक कारवाईचा अहवाल एक 5 दिवसामध्ये जर नाही दिला तर मी अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने ज्या असणाऱ्या तक्रारी, कारण काय आलंय सहकारी प्रशासन हे गेंद्याचं कातड झालेलं आहे. कारण त्यांना सर्वसामान्य लोक आज इथे जवळजवळ 10 ते 15 उपोषणं चालू आहेत. परंतु यांना उपोषणं बसण्याची वेळ काय येते, कारण संबंधित असणारे जे यांच्या अंतर्गत असणारे जे कार्यालय यांनी कुठली कारवाई न केल्यामुळे जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या मध्ये उपोषणाला बसण्याची वेळ येते. आणि उपोषणाला बसून सुद्धा संबंधित कार्यालय जिल्हा अधिकारी यांच्याकडून फक्त काय केलं जातं त्या संबंधित विभागाला आम्ही कळवलेलं आहे आणि संबंधित पत्रव्यवहार केलेला आहे. याबाबत सुद्धा अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने पुढील तक्रार केली जाईल. तर मीडिया माध्यमातून धन्यवाद देतो की उपोषणाची दखल अपर जिल्हाधिकारी गीते साहेब यांनी घेतली आणि संबंधित जर कारवाई 15 दिवसात नाही झाली तर अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने औरंगाबाद हायकोर्टामध्ये संबंधित याचिका दाखल केली जाईल. धन्यवाद. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.